झकास मराठी विजन भंडारा कॉन्क्लेव्ह 2025 विजन भंडारा आपण ह्या कार्यक्रमाचं नाव दिलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण तुमचं विजन आम्ही ऐकून घेऊया. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात. वैनगंगा एज्युकेशन सोसायटी जी विदर्भामध्ये एक नावाजली तुमची एज्युकेशन सोसायटी आहे. डॉक्टर सोमदत्त करंजेकर साहेब, तुमचं खरं तर झकास मराठी विजन भंडारा 2025 मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद संघर्षजी. मी आधीच म्हटलं की भंडारा विजन भंडारा ह्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि भंडाऱ्याचं विजन तुमच्या मनात काय आहे? कशा पद्धतीनं भंडारा हा देशामध्ये ओळखला जावा, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं ओळखला जावा, इथले तलावं असो, इथले मंदिरं असो, इथले शेती असो, इथला शिक्षण असो, इथले विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येईल, या सर्व विषयांवर आज आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं तुमचं विजन काय आहे भंडाऱ्याविषयी आम्हाला सांगू शकता? धन्यवाद संघर्षजी. आणि तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं पुनश्च खूप खूप अभिनंदन. इतका स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहात आणि नक्कीच या उपक्रमाद्वारे जे काही मुद्दे समोर येतील त्याच्यावरती आपण हळूहळू काम करून काही ठराविक ध्येय जे आपण ठरवू ते साधण्यात मदत होईल याचा मला विश्वास आहे. विदर्भाला आणि कुठेतरी भंडारा गोंदिया हे कुठेतरी पूर्व दिशेला आणि महाराष्ट्राचे हे प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वार म्हटल्यावर मस्त चमचमीत राहायला पाहिजे. प्रवेशद्वारावर लोक मस्त रांगोळ्या घालतात, लाइटिंग्स लावतात आणि कुठेतरी मात्र परिस्थिती जर आपण पाहिली तर विकासाच्या मध्ये कुठेतरी हा आपला भंडारा गोंदिया जो जिल्हा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मुंबईपेक्षा त्या मराठवाड्यापेक्षा कुठेतरी सगळ्या क्षेत्रांमध्ये कुठेतरी कमकुवत आहे अशा सुद्धा अनेक चर्चा आपण ऐकतो आणि आपण पाहतही आहोत की त्या पद्धतीने विकास या क्षेत्रांच्या अजूनपर्यंत झाला नाही. मोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती झाली नाही. इथे अदानी तिरोड्याला आहे, सनफ्लॅग भंडाऱ्याला कंपनी मोठी आहे. इथं भेलचा प्रकल्प साकोलीला आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये भेलचा एक मोठा प्रकल्प तो आहे. मात्र अजूनपर्यंत त्याचा फायदा हा इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना, ते विद्यार्थी शिकून ITI करून कुठेतरी त्यांना असं वाटलं की आपण ह्या ठिकाणी आम्हाला रोजगार भेटेल. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीनसुद्धा त्या ठिकाणी त्या कंपनीला दिली आणि कुठेतरी त्याच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना चांगला रोजगार भेटणार होता. मात्र कुठेतरी तोही त्यांच्या हाती लागला नाही आणि कुठेतरी बेरोजगारी ही मुख्य समस्या भंडाऱ्याची आहे. आमच्याकडे अनेक युवक आपले प्रश्न मांडतात की आपण मोठमोठ्या डिग्र्या आमच्या हाताला आहेत, मात्र कुठेतरी मजुरासारखं 15-20 हजार, 10,000, 8,000मध्ये त्यांना कुठेतरी एखाद्या दुकानावर काम करावं लागतो. ही भंडाऱ्याची परिस्थिती का बरं आहे सर? याचं का सोल्युशन निघेल? हे तुम्ही बोलले बरोबर आहे. आता भेलचा प्रश्न यात बरेचसे राजकीय आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आहेत, परंतु असं म्हणतात केवल सत्ता से मत करना परिवर्तन की आस, जागृत जनता के केंद्रों से होगा अमर विकास. आपल्याला शाश्वत विकास पाहिजे आहे तर प्रत्येकाने सोबत येऊन काही ना काही करायला पाहिजे. तर शिक्षण क्षेत्रात तुम्ही विचारलं तर आणि जेव्हा प्रवेशद्वार म्हटलं तर मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे, साकोलीतली आपली जी नवजीवन विद्यालय आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आता संपूर्ण पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर डिव्हिजनमध्ये आपला द्वितीय नंबर आला. मागे 21 लाखाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक मिळालं. पूर्ण 6 जिल्ह्यांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा. आपले जे फिजिकल एज्युकेशन कॉलेज आहे आत्ता एक आठवड्याआधी BPची मेरिट लिस्ट लागली. त्याच्यात 10 मेरिटोरियस स्टुडंट्स आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवे सगळे वैनगंगा 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 वैनगंगा. मग 6वं मला वाटतं ईश्वरराव देशमुख कॉलेज आणि परत वैनगंगा आणि अजून 2 नाव. असे 10 पैकी 6 मेरिट लिस्टमध्ये आपले विद्यार्थी आहेत. जवळपास 17 प्रांतातून इथे विद्यार्थी आहेत. तर शिक्षण क्षेत्रात आपण पुढे जात आहे, परंतु चांगलं शिक्षण घेतल्यानंतर अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे की बाहेरच जावं लागतं इफ यू वॉन्ट टू ग्रो. तर यासाठी मला वाटते पॉलिटिकल विल, कारण पश्चिम महाराष्ट्रात जसं आपण बघतो पवार साहेबांनी खेचून आणलं, किंवा सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे गुजरातमध्ये मोदी साहेबांचं म्हणजे रतन टाटांना त्यांनी एक मेसेज पाठवला टाटांना की तुम्ही या, बाकी आम्ही सगळं बघतो. तर अशा पद्धतीचं इथे पॉलिटिकल विल पण पाहिजे. तसं मग पॉलिटिकल विल असलं तरीही कामगार आपल्याकडे आहे का त्या मानसिकतेचे, किंवा इथे मोठे मोठे कारखाने आले आणि त्याच्यानंतर संप आणि हे सगळं होत आहे, तर ते पण पाहिजे. ITI मार्फत आणि पॉलिटेक्निक मार्फत त्यांना स्किलिंग पण पाहिजे. या सगळ्या यांनी शक्य आहे आणि ते होईल.
बरं, आपण तुमचे वेगवेगळे व्याख्यानं आपण पाहिले. तुम्ही स्टार्टअप विषयी बोलता आणि कुठेतरी भंडाऱ्यामध्ये स्टार्टअप सुरू व्हायला पाहिजे, या ठिकाणी व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे आणि युवकांनीही वेगवेगळ्या कंपनीज बनवायला पाहिजे, असे तुमचे मी अनेक वक्तव्य, तुमचे इंटरव्ह्यूज आपण ऐकलं, तुमचे विचार आपण पाहिले. नेमका स्टार्टअप आणि व्यवसाय, एक बिझनेस करणे आणि एक स्टार्टअप, ही दोन संकल्पना आहेत, दोन वेगवेगळे प्रकार आहेत आणि कुठेतरी खूप लोकांना वाटले की ही एकच प्रकार आहे स्टार्टअप आणि बिझनेस. नेमके दोन कोणते प्रकार आहेत, त्यांचे आपण दोघांची आपण ते डिफरन्स जर करायचे असेल तर आपण कसं, दोघांमधला फरक काय आहे एक स्टार्टअप उभा करणे आणि एक व्यवसाय उभा करण्यामध्ये? बरोबर. तर ट्रेडिशनल पद्धतीने ज्याला आपण बिझनेस म्हणतो किंवा व्यवसाय म्हणतो, म्हणजे आता सनफ्लॅगला एक रोलिंग मिल आहे, आपण इथे अजून एक रोलिंग मिल टाकणे, हे हा बिझनेस झाला. परंतु स्टार्टअप असा असतो की विच हॅज ॲन इनोव्हेटिव्ह कंपोनंट, त्याच्यामध्ये इनोव्हेशन ॲड करून कमीत कमी वेळात तो खूप जास्त स्केलेबल होऊन तो मार्केट डिस्रप्ट करतो. जसं आपण ओला उबर टॅक्सी मार्केट त्यांनी डिस्रप्ट केला, किंवा जे आपण ग्रोसरी शॉपिंग जे दुकानात जाऊन करायचो, आता ते सगळे मोबाईलवरती शॉपिंग करतात. तर ट्रेडिशनल व्यवसाय डिस्रप्ट करून आणि छोट्यातून मोठा होईपर्यंत तो लवकर तो स्केल पकडला गेला पाहिजे, याला आजच्या भाषेत स्टार्टअप असं म्हणतात. बरं, आजकाल इंग्लिश स्पीकिंग हे खूप महत्त्वाचे आहे आणि कम्युनिकेशनमध्ये कुठंतरी इंग्रजीच्या मोठ्या प्रमाणात जेव्हापासून सोशल मीडिया आली तेव्हापासून त्याचा वापर होत आहे आणि किती गरजेचं असते इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश येणं किती गरजेचं आहे. आणि ह्या आज कारण कॉम्पिटिशनचे युग आहे, स्पर्धेचं युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये विविध भाषांचा अभ्यास किती महत्त्वाचा असतो आणि त्याचा किती फायदा होतो? डेफिनेटली आपण याला दोन गोष्टीत बघता येईल. मी नेहमी म्हणतो की कम्युनिकेशन स्किल ही वेगळी गोष्ट आहे आणि इंग्लिश स्पीकिंग ही वेगळी गोष्ट आहे. समजा तुम्ही खूप उत्तम डॉक्टर झाले आणि तुम्ही भंडाऱ्यात दवाखाना टाकला, तुमच्या इकडे एक वरठीची आजीबाई आली, तुम्ही तिचे डोळे तपासत आहे, तिथे इंग्लिश स्पीकिंग कामाचं आहे का? तर कम्युनिकेशन स्किल इज डिफरंट. तुम्ही काय कम्युनिकेट करत आहे, मग ते तुम्ही झाडी बोलीत करत आहे तरी तिला नीट कळत आहे आणि ती काय बोलत आहे हे तुम्हाला कळत आहे, दॅट इज कम्युनिकेशन स्किल. हाऊएव्हर आपण जगभर जेव्हा जातो तेव्हा तिथली भाषा प्रामुख्याने बरेचदा इंग्लिश असल्यामुळे ती आली पाहिजे, पण त्याला खूप इंग्लिश स्पीकिंग म्हणून महत्त्व न देता त्याला मल्टीलिंग्वल आपण म्हटलं पाहिजे. म्हणजे एकाहून जास्त भाषा जर काय येत असेल तर त्या नेहमीच चांगल्या असतात. आता इथे जाऊन तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करायचा आहे सुरतला, तर तुम्हाला गुजराती आली पाहिजे, तिथे इंग्लिश नाही करणार मार्केटमध्ये. बंगालला जाऊन एखादा ड्रायफ्रूटचा व्यवसाय करायचा असेल तर थोडी बहुत बंगाली आली पाहिजे. तेवढंच महत्त्व इंग्लिशचं आहे असं मला वाटतं. भंडारा जिल्हा ह्या ठिकाणी प्रामुख्याने शेती केली जाते आणि शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, तलावांचा जिल्हा आहे. मात्र आपण पाहिलं की अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जो पाणी आहे तो व्यवस्थितरित्या येत नाही. आपण वॉटर ड्रेनेज सिस्टममध्ये तुम्ही खूप तुमचा अभ्यास आहे आणि आपण देश विदेशातील विविध शहरांमध्ये आपण त्या शहरांच्या वॉटर मॅनेजमेंट तुम्ही सांभाळले आहात. लाखनी असो किंवा तिकडे तुमसर बाजूला असो, ह्या ठिकाणी कुठेतरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अजूनपर्यंत व्यवस्थितरित्या पाणी गेलं नाही. जर रब्बी हंगामामध्ये आपण पाहिलं तर विजेची खूप मोठी समस्या आहे. ह्या सगळ्या समस्या कशा दूर करता येईल? एकतर वैनगंगा नदी आपल्यासाठी खूप मोठं वरदान आहे आणि आपल्या जिल्ह्याला लाभलेलं ते वरदान आहे. त्याच्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध राहू शकते. त्याच्यासाठी आणि जे दोन्ही समस्या तुम्ही सांगितल्या, आणि बरेचदा कमी पाण्यामुळे पण आणि जेव्हा अतिवृष्टी होते त्यामुळे पण शेतीचं जे नुकसान होतं, शेतकऱ्याचं सगळं मेहनत पाण्यात जाते. तर त्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करण्याची भरपूर गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात आपण बघतो, म्हणजे तिथे पवार साहेबांच्या पुढाकारामुळे असो किंवा तिथे जी पॉलिटिकल विल आहे त्याच्यामुळे आपल्याला ते दिसतंय. इथे पाहिजे तसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजून नाही आणि इकडे विकास झाला नाही याचा म्हणण्याचा तुमचा अर्थ कुठेतरी इकडे पॉलिटिकली ती स्ट्रॉंगनेस आहे आणि पॉलिटिशियन्सनी इथल्या कामं आणली नाही किंवा त्यांच्या इम्प्लिमेंटेशन केलं नाही त्या पद्धतीने, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. पॉलिटिकल विल सर्टनली एक त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आता समजा इलेक्ट्रिक लाईन पण आहे, मग ती 6 तासच चालते, ती 24 तास चालली पाहिजे. तर याच्यासाठी पण जनरेशन आहे किंवा मग ज्या सरकारी सोलरच्या स्कीम आहे, मी परत गुजरातचं नाव घेईल, मी
बरंच तिथे बघितलंय, म्हणून प्रत्येक शेतात तुम्हाला सोलर पंप दिसतील. 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर धानाचे पैसे अजूनपर्यंत आले नाही, त्यांना बोनस त्यांच्या खात्यावर आले नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली, ती सुरू तर झाली पण मात्र वेळेवर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात येत नाही. इथे श्रावणबाळ असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, म्हाताऱ्या लोकांकरिता जे आहेत, असहाय्य लोकांकरिता आहेत, त्यांच्याकरिता बनवण्यात आली, मात्र कुठेतरी त्यांनाही वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे अनेक अशा समस्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत. ही समस्या तुमच्याही लक्षात आली का आणि त्याचं आपण काय सोल्युशन सांगा? नक्की. याला दोन्ही फॅक्टर्स आहेत. एकतर ह्या ज्या स्कीम्स लॉन्च केल्या जातात त्या वेळेवरती पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे जे एंड युजर आहेत त्यांचं नुकसान तुम्ही जसं पॉइंट आउट केलं ते नक्की होत आहे, आणि त्याचे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट पण आहे. ते वेळेवरती न झाल्यामुळे त्याच्यावरती जो बोझा अजून 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 वाढत जातो, त्या बोझ्याखाली आज एक शेतकरी दबत आहे. दुसरं मानसिकतेचा प्रश्न आहे. म्हणजे जो मी गुजरात आणि इथे आपण कम्पेअर केलं तरी पश्चिम महाराष्ट्रातही एक हिंमत आहे. आपल्या इथे खूपच शेतकऱ्यांना दाबून ठेवलं असं मला वाटतं आणि खूप जास्त डिपेंडंट करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे इथे नवीन नवीन शेतीत प्रयोग करणे पण आता खूप आवश्यक आहे, आणि आता या गोष्टीची जबाबदारी शेतकऱ्याला स्वतःच उचलावी लागेल. भंडारा जिल्ह्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, म्हणजे इथल्या लोकांनी जर त्या सगळ्या गोष्टींना आत्मसात केलं आणि त्या पद्धतीने त्या वेळी जर त्यांनी काम केलं तर नवीन, जसं तलावांचा जिल्हा म्हणून तर या ठिकाणी ओळख आहेच भंडाऱ्याची, नवीन ओळख जर भंडाऱ्याने जर तुमची इच्छा आहे की जर बनवली पाहिजे तर कोणत्या क्षेत्रामध्ये जर प्रगती केली तर एकंदरीत इथं स्कोप आहे आणि एक महाराष्ट्र आणि देशाकरिता भंडारा उदाहरण बनेल असं तुम्हाला वाटते? मला 100% वाटतं की औद्योगिक क्षेत्रात इथे खूप स्कोप आहे, कारण की आपण नॅशनल हायवे 6 वरती आहेत. डायमंड क्रॉसिंग देशाचं नागपुरात आहे रेल्वेचं. 0 मैल देशाचं इथून 60 किलोमीटर वरती आहे, आणि त्याच्यामुळे हा क्षेत्र एक औद्योगिक हब म्हणून इथे जागा रिलेटिव्हली स्वस्त आहे. इथे ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्याच्यामुळे, आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते म्हणतात ऑटोनॉमस व्हा. तुम्ही ऑटोनॉमस व्हा, इंडस्ट्रीशी टायअप करा आणि त्यांच्या रिक्वायरमेंट सॉल्व्ह करा, त्यांना जसे पाहिजे तसे ह्युमन रिसोर्स बनवा. आणि आता परवा UGCने एक पत्र काढलं आहे की म्हणजे हायर एज्युकेशननी इंडस्ट्रीशी टायअप करायचं आणि शाळांनी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सशी टायअप करायचं, आणि हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सनी मेंटर शाळांना द्यायचे. म्हणजे इंडस्ट्रीला लागते ती गरज अगदी हायस्कूल लेव्हलपासूनच भागवण्यासाठी काय लागते याची तयारी सुरू करा, असं सरकारचं म्हणणं आहे. तर हे सगळं असताना इथे मला वाटतं की खूप जास्त स्कोप आहे इंडस्ट्रियलायझेशनचा. म्हणजे रस्ता, रेल्वे, एअर या सगळ्यांनी वी आर व्हेरी वेल कनेक्टेड विथ रेस्ट ऑफ द वर्ल्ड. पॉलिटिकली स्ट्रॉंग मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले, त्यामुळे त्या ठिकाणी विकास आला. एक नेता कसा असावा तुमच्या मनामध्ये जे दृश्य आहेत, जर नेता कसा असावा आणि त्या नेत्याची भूमिका कशी असावी, कसं समजावून सांगाल? मला असं वाटतं नेता हा 5 वर्ष 10 वर्ष पुढचा विचार करणाराच असावा, आणि ते 5 वर्ष 10 वर्षांनंतर आपला परिसर म्हणजे आपलं क्षेत्र हे कसं असलं पाहिजे, त्यासाठी काय लागते त्याच्यावरती काम करणारा नेता असावा. तुम्ही म्हटलं की 10-15 वर्षानंतरचा विचार करणारा नेता असावा. तुम्ही सुद्धा पॉलिटिक्समध्ये आपण काम करता, तुम्ही सुद्धा निवडणुका लढल्या. 10-15 वर्षानंतरच्या भंडारा म्हणजे तुमच्या मनात काय विजन आहे? माझ्या मनात हे आहे नक्कीच की IT क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने भरारी घेतली पाहिजे. दुसरं औद्योगिक क्षेत्रात, आणि तिसरं ॲग्रो बेस्ड आपले जे व्यवसाय आहेत, जसं मी आता स्ट्रॉचं सांगितलं, मग धानाचं प्रक्रिया करून त्याला करता येईल, किंवा धान जो उरतो, खराब होतो, सडतो, त्यापासून पण इथेनॉल आणि CBG बनवून, म्हणजे ज्याची इंधनाची सगळ्यात जास्त आता गरज आहे, ते पण करता येईल. तर ॲग्रो बेस्ड, ट्रेडिशनल इंडस्ट्रीज आणि IT बेस्ड क्षेत्रात भंडारा पुढे जाईल अशी माझी विजन आहे. खूप खूप धन्यवाद समृद्धजी, तुम्ही ह्या आमच्या कॉन्क्लेव्हला उपस्थित झाले आणि तुम्ही मार्गदर्शन केलं. शेवटी काय तुमचा अनुभव राहिला आहे ह्या कॉन्क्लेव्ह विषयी? तुमच्या मनामध्ये काय सांगाल, याचा काय तुम्हाला अनुभव राहिला आहे? मला हे एक खूप छान वाटलं की सगळ्या क्षेत्राला तुम्ही, म्हणजे तिथे पुरंदरेजी असो जे पर्यावरणासाठी काम करतात, राजकीय क्षेत्रात लोक काम करतात, शैक्षणिक क्षेत्रात काम करतात, अशा इंडस्ट्रीज सारडा जी आहे, तशा सगळ्यांना तुम्ही इथे घेऊन
भंडाऱ्याच्या विजनवरती काम करत आहेत हे अतिशय वाखाणण्याजोग आहे. धन्यवाद आपण ह्या ठिकाणी उपस्थित थँक्यू झाल्याबद्दल. सो मच. धन्यवाद.